नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर समयच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नागपूर शहरातून मोठी बातमी समोर आली आहे. जरीपटका पोलीस आणि एनडीपीएस पथकाने संयुक्तरित्या नशेखोरी विरोधात विशेष मोहीम राबवली असून या मोहिमेअंतर्गत रात्रीच्या वेळी 2 ड्रग्ज विक्रेत्यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रात्री अंदाजे 3 वाजताच्या सुमारास जरीपटका परिसरातील चावला चौक येथे 2 संशयित व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आले होते. एनडीपीएस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोघांना रंगेहात अटक केली आहे. दोन्ही आरोपी जरीपटका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्यांच्या ताब्यातून 5 ग्राम एमडी ड्रग्ज, अंदाजे किंमत 25,000 रुपये, 2 मोबाईल फोन असा एकूण 32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांकडून दोन्ही मोबाईल फोनची तपासणी सुरू असून या नेटवर्कमध्ये आणखी कोणी सामील आहे का याचा शोध घेतला जात आहे. आरोपींवर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपुरात व्हर्च्युअल ईद साजरी करण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कुणावरही जबरदस्ती करणे योग्य नसल्याचं सांगत नितेश राणेंच्या वक्तव्यावर थेट प्रत्युत्तर दिलं आहे. प्यारे खान म्हणाले, मुस्लिम समाज व्हर्च्युअल ईद मनवायस तयार आहे, मात्र कुणावरही दबाव टाकणे योग्य नाही. आपल्याला आपल्या परंपरा माहीत आहेत, त्या इतरांनी शिकवायची गरज नाही. इस्लाम धर्म जबरदस्ती शिकवत नाही असा पुनरुच्चार करत खान यांनी म्हटलंय की मुस्लिम समाजाला त्यांच्या श्रद्धा आणि परंपरा कशा पाळायच्या यावर उपदेश देण्याची कुणालाही गरज नाही. नागपूरच्या सुनीता जामगडे यांचे पाकिस्तान जाण्याचे प्रकरण आता संशयास्पद व गंभीर बनले आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या 2 संशयित ॲप्स आणि विचित्र चॅटिंगमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणात नागपूर पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांनी सखोल तपास सुरू केला आहे. पुढील शोध मोहिमेनंतर त्यांना नागपूर परत आणण्यात आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये 2 संशयित ॲप्स आणि काही असामान्य चॅटिंग आढळून आली आहेत. काही संवाद स्टोन बिझनेसशी संबंधित असल्याचे वाटत असले तरी अनेक संवाद अत्यंत संशयास्पद मानले जात आहे. या प्रकरणाची माहिती परिमंडळ 5चे डीसीपी निकेतन कदम यांनी दिली आहे. आयबी व अन्य गुप्तचर यंत्रणा या प्रकरणात गुंतल्या असून लवकरच कारगिल पोलिसांकडून प्रोडक्शन वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. फेसबुकवरून मैत्री करत आरोपीने एका महिलेला केवळ शारीरिक शोषणच केलं नाही तर 12 लाखांची आर्थिक फसवणूकही केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला 47 वर्षाची असून तिची आरोपी कल्पेश कक्कड हा मुंबईचा रहिवासी याच्याशी फेसबुकवरून ओळख झाली होती. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत साखरपुडा केला. जानेवारी 2024 मध्ये तो पीडिताच्या घरी आला आणि तिला गोंगीचं औषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केलं. इतकंच नाही तर शेअर बाजारात नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून पीडिता व तिच्या भावाकडून 12 लाख रुपये उकळले. नंतर जेव्हा पीडित महिलेने लग्नासाठी आग्रह धरला तेव्हा आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाची कलम 376, 376(2)(N), 328 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरोधात यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आजच्या बातम्यांमध्ये एवढंच. आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.